आपल्या लोकेशन मध्ये ना मिनी बर्गर चालू करणारे पण फर्स्ट आपणच आहोत. म्हणजे आपल्या इकडे बर्गर रेडी झालेले आहेत आणि मिनी पिझ्झा, हा अख्खा बर्गर. चीजी आहे, एकदम क्रीमी क्रीमी. नमस्कार मंडळी, मी आहे संकेत शरद वाघजरे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे पुढी मुसाफिर या चॅनलवर. तर आज मी आलो आहे लालबाग परेडला. लालबाग परेडला एक युनिक ठिकाण आहे आणि त्याचे युनिक बर्गर्स आणि युनिक पिझ्झा वगैरे मिळतात. तर तुम्हाला मी दाखवतो. तुझं नाव पण युनिक आहे, हा बघा, युनिक जे लोकेटेड आहे लालबाग परेल मध्ये. तर लालबाग परेल मध्ये कुठे, तर हा बघा ITC हॉटेल आहे. या ITC हॉटेलच्या बरोबर या ऑपोजिट या सिग्नलच्या इथे. तर बघूया त्यांच्याकडे काय काय आयटम्स आहेत आणि काय काय ते सर्व करतात. तर चला मग विचारू प्रियेशला. तर आपल्याकडे काय काय आयटम्स आहेत तिकडे? मिनी बर्गर आहेत, मिनी पिझ्झाच आहेत आपले. अजून 2-3 आयटम तुम्हाला मी देतो इथे. एक बिस्कॉफ शेक देतोय आणि अजून खूप काही गोष्टी आहेत आपल्याकडे. तुम्ही ट्राय करा. आपल्याकडे खूप काही अजून छान छान आहे. म्हणजे बर्गर मध्ये पण आपले एक जंगली बर्गर आहे, तो एक हॉट सेलिंग आहे. म्हणजे लोक खातात तर लोकांना असं म्हणजे खूप सारे ब्रँडच्या पण पलीकडचाच बर्गर असा वाटतो खाल्ल्याच्या नंतर. आणि थोडा सॉसी आणि ज्युसी आणि त्याच्यामध्ये जे आम्ही व्हेजिटेबल्स टाकतोय, म्हणजे जो स्टफिंग आहे व्हेजिटेबलचा, तो आपला खूप अप्रतिम आहे. तुम्ही ट्राय करा, तुम्हाला समजेल. आपण मिनी बर्गर बनवायला चालू करूया. अच्छा, मिनी बर्गर. मिनी बर्गर. तर मित्रांनो, आता आम्ही पहिला ट्राय करणार आहे मिनी बर्गर. तर मिनी बर्गर आपण बघू की कसं लागतंय, काय लागतंय. तुम्हाला व्हिडिओ मधून कळेलच आणि मी तुम्हाला ऑनेस्ट फीडबॅक पण देईन की कसं लागतंय टेस्ट. हे जे मिनी बर्गर आहेत, हे मिनी बर्गर पण आपण स्वतः चालू केलेत. अच्छा, हे बन पण आहेत ना, आपण एका बेकरीतून बनवून घेतो की आम्हाला जसे पाहिजे तसे. आता याच्यावर तुम्ही बघू शकता, हे बघा, हे असे बर्गर वरती प्रॉपर, म्हणजे हा जो नॉर्मल बर्गर असतो, हा जो नॉर्मल बर्गर असतो आणि हा एक बर्गर आहे बघा, प्रॉपर आपण त्या ह्याच्यामध्ये बनवून घेतलंय बर्गर. हा जरा प्रॉपर एकदम तुम्ही बघाल तर हा जो मोठा बर्गर आहे जो आपल्याला मिळतो, जो कुठेही मिळेल, तर तसाच सेम यांनी एक युनिक स्वतःचा एक बर्गरचा जो पाव असतो, राईट, ब्रेड असतो, त्याला त्या लोकांनी स्वतः बनवून घेतात. ओके, आपला मिल्कशेक एवढा पॉवरफुल आहे की तुम्ही गुगल वरती सर्च करा द बेस्ट मिल्कशेक इन इंडिया. त्यामध्ये तुम्हाला त्या कार्टमध्ये आपलं पहिलंच नाव दिसेल. त्या लेवलला आपण मिल्कशेकचं एक लेवल सेट करून ठेवलंय. आपण मिल्कशेक खूप आता कमी म्हणजे खूप कमी प्रमाणात सेल करतो. म्हणजे खूप कमी क्वालिटीज आहेत, पण ज्या काही ठेवल्या आहेत ना त्या एकदम बेस्ट क्वालिटी आहेत. म्हणजे आपले बेस्ट सेलिंग शेक आहेत सगळे. म्हणजे माझ्या मेन्यू मध्ये तुम्ही बघाल ना, माझ्या मेन्यू मध्ये पण आहेत ना, हे जे काय आहेत, हे शेक्स आहेत आणि कॉफीज आहेत, हे प्रीमियम फ्रॅपेज आहेत, एक चॉकलेट मिल्कशेक्स आहेत, बिस्किट्स आहेत, प्रीमियम मिल्कशेक्स आहेत. जास्त वाईट वाईट मेनू नाही ठेवलाय आपण, एकदम नॉर्मल मेनू. हा, म्हणजे लोकांना कसं नवीन नवीन ट्राय करायचं असतं, पण काही लोक असतात की ज्यांना एक गोष्ट भेटली की तीच गोष्ट. आता काही लोक माझ्याकडे असे आहेत की जे कोल्ड कॉफी पिणारे आहेत. लाईक तुमचे माझ्या फ्रॅपेज आहेत, हे तुम्ही पोर्तुगाल बेल्जियम आहे, हे माझं हॉट सेलर आहे. म्हणजे खूप जास्त जे कॉफी लवर्स आहेत ना, त्या लोकांनी तर हे पोर्तुगाल बेल्जियम इतकं ट्राय. आणि जे लोक माझ्याकडे ते पियालेत ना, आजपर्यंत माझ्याकडे जवळजवळ नाही म्हणाल तर एक कस्टमर आहे माझा, जवळजवळ झालं ते शॉप चालू झाल्यापासून हेकडचं टिल लेट, तो माणूस माझ्याकडे फक्त हीच कॉफी पितो, पोर्तुगल बेल्जियम. आणि त्याला त्या कॉफीमध्ये आजपर्यंत कुठलाच असं वेगळा चेंज नाही भेटलाय. म्हणजे जसं फर्स्ट डेला तो पितोय माणूस त्या कॉफी, सेम टेस्ट त्या माणसाला आपण अजूनही देतो. म्हणजे आपण कुठल्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. आपलं सगळं तुम्ही बघू शकता. आपण सगळं मोल्डे बोला, लाईक सगळे टॉपचे ब्रँड आहेत. नटेला पण बघा आमचं, म्हणजे आपण डेव्हिड ऑफ पण आहे आपल्याकडे. म्हणजे खूप खूप छान छान गोष्टी आपण युज करतो. म्हणजे काही आता खूप आता ह्याचे BMC खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत. तुम्ही ऑइल पण बघू शकता, आपण सनब्रिजचा ऑइल युज करतोय. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला कुठेच म्हणजे नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे मी जे इथे खाऊ शकतो, माझी वाईफ आहे तर आम्ही इथे खातो, म्हणजे फॅमिली आहे, पण तेच लोकांना दिलं पाहिजे. हो, असं तर आमचं हे आहे, तर आम्ही करतो. आपण हे चालू करूया बनवायला. आता आपण बनवायला चालू करतोय मिनी बर्गर्स आणि मिनी पिझ्झा.
बन पण बघू शकता एकदम मस्त असा सॉफ्ट आहे आपला असा एकदम बन. आपल्या लोकेशन मध्ये ना मिनी बर्गर चालू करणारे पण फर्स्ट आपणच आहोत. म्हणजे आता खूप साऱ्या ठिकाणी मिळत आहेत, हा. पण हे आपण सर्वच चालू केले. आता युनिक पहिलंच तुम्हीच चालू केलेलं आहे. आता पिझ्झा पण आपला रेडी होता बघा, युनिक पिझ्झा आहे आपण मिनी आहे. पण बा तुझ्या डोक्यात कसं कन्सेप्ट आला मिनी ट्राय चालू केलं पाहिजे? माझ्या इथे ना खूप सारी लहान मुलं येतात. हा. तर लहान मुलांना इतकं असा मोठा बर्गर व्यवस्थित खाता येत नाही. तर मी खूप दिवस झाले काहीतरी विचार करत होतो आणि खूप टाइम नंतर मला अशी गोष्ट भेटली. तर मग मी ती इम्प्लिमेंट केली आणि ती इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर लोकांचा जो प्रतिसाद, लहान मुलांचा बोला किंवा मोठ्या माणसांचा. आता हा बर्गर जो मोठा बर्गर आहे ना, हे तर सर्व लोक खाऊ शकतात. लहान मोठी मुलं वगैरे सगळं खाऊ शकतात. पण लहान मुलांना खाताना खूप त्रास होतो. तर हा जो बर्गर आहे ना, हा म्हणजे लहान मुलांना खायला इतका आवडतो की लहान मुलं माझ्याकडे फक्त आता मिनी बर्गर खायलाच येतात. अच्छा, म्हणजे ओके, नाईस. दिसायला जेवढं टेम्पटिंग आहे तर खायला पनीर पण आपण जे वापरतो ना, हे आपण वारणाचं वापरतोय. जे प्रॉपर. प्रॉपर आहे आणि गव्हर्नमेंट अप्रुव्ड आहे. तर आपण हे वापरतो सध्या. म्हणजे असं कुठलंही बोलतात ना डुप्लिकेट पनीर duplicate नाही पनीर आपल्याकडे. वापरतो. हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड पनीर आहे ते आपण युज करतो. म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड म्हणजे हे गव्हर्नमेंटचं पनीर आहे. हे जे आपण वापरतोय ना पनीर, हा हा. हे गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आहे. म्हणजे आपण डेअरीमध्ये वगैरे काही काही लोक आहेत ते 230, 240, 250 रुपयाला पनीर मिळतं. आपण हे 440 रुपयाला पनीर आपण घेतोय आणि मलाई पनीर आहे, मस्त छान आहे ते. अच्छा अच्छा. हा कुठला पिझ्झा आहे? पनीर टिक्का चीज बस्ट मिनी. पनीर टिक्का चीज बस्ट मिनी आहे हा. तू जे चालू केलंयस युनिक द युनिक युनिक मिल्कशेक, मिल्कशेक. हा, तर मग तू कधी चालू केलेलं सांग? हे सिन्स मी 2017 पासून चालू केलंय. एक मला छोटासा फूड कार्ट होता गांधी हॉस्पिटलच्या इथे. तर मी तिथून पासून माझी जर्नी चालू केली आहे. तर मी स्टार्टिंगला फक्त मिल्कशेक्स विकत होतो आणि मिल्कशेक्स माझे म्हणजे हा आपल्या पुऱ्या लालबाग परामध्ये मिल्कशेकचे कन्सेप्ट हा आपण घेऊन आलोय. आणि तो त्या टाइमला इतका अप्रतिम व्हायरल होता, इतका हिट होता. लोकसत्ताने कव्हर केलंय, टाइम्स ऑफ पुढे आपल्याला कव्हर केलंय. खूप सारे मोठे मोठे ब्लॉगर्स आहेत, ते लोक येऊन गेलेत आपल्या इथे आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालाय. आणि आपण शेक मध्ये तर इतके भन्नाट भन्नाट शेक आपण दिले आहेत ना लोकांना. मग त्या टाइमला काजू कतरी शेक, तुमचा रसमलाई विथ रसगुल्ला शेक, त्यानंतर तुमचं केलॉग शॉकोज विथ आईस्क्रीम, आईस्क्रीमचे शेक्स होते खूप सारे. आणि हे जे आणि एक तर उलटा फुलटा महाबळेश्वर, एक आपण एक स्ट्रॉबेरीच्या सीझन मध्ये लिटिल हार्ट्स होते आणि स्ट्रॉबेरी त्याचं कॉम्बिनेशन म्हणून मी एक छान असं एक मिल्कशेक बनवलं होतं. ते तर अप्रतिम व्हायरल झालं होतं. आणि आपलं मँगो मिल्कशेक आहेत ना, ते मँगो मिल्कशेक पण आपण आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ना, म्हणजे आपण जे काही बनवतो ना, पूर्ण रॉ गोष्टी असतात. म्हणजे लाईक आपल्याला मँगो मिल्कशेक बनवायचं आहे तर ते आम्ही कोणतं आयडिंग कुठल्या गोष्टी टाकत नाही, नो सॉस ना काही. प्युअर अल्फान्सो मँगो जे आपले रत्नागिरीवरून येतात, काही कणकवलीवरून येतात, आपल्या गावातून डायरेक्ट आपल्याला एक्सपोर्ट होतात. छान असे आंबे येतात. तर आपण ते रॉ आंबे युज करतो. परत जे काही आहे आमच्या इथे ना, आम्ही एकदम नॅचरली द्यायचा प्रयत्न करतो. सो आमचं ते म्हणजे आमचं पहिल्यापासूनच म्हणजे माझं फर्स्ट डे पासून असंच आहे की आपण जे खाऊ शकतो ते आपल्या लोकांना द्यायचंय. आणि आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं आपल्याला. म्हणजे इव्हन इथे आता मी आल्यापासून इकडे मला आता 1.5 वर्ष झाली आहे, 1.5 ते 2 वर्ष. माझ्या याच्या अगोदर एक लालबागला एक कार्ट होतं, मुक्ता थिएटरच्या इथे एक माझं शॉप होतं एक प्रॉपर. तिकडे काही कारणास्तव मला तिथे करता नाही आलं, पण मी तिथे आता तिकडून मी तिथे इथे आलोय. आणि इथे मला लोकांचा इतका भन्नाट प्रतिसाद मिळाला ना, म्हणजे एवढा प्रतिसाद मिळाला. आपल्या इकडे बर्गर रेडी झालेले आहेत आणि मिनी पिझ्झा. तर मी आता एक बर्गरचा बाईट घेणार आहे. बघू शकाल, बघतो. हम्म.
फुल चीजी क्रीमी आहे. क्रीम सगळीकडे लागली माझ्या तोंडाला. प्रॉपर आहे चांगला. फ्लेवर त्याचा तंदुरी फ्लेवर येतोय, पेरी पेरीचा पण येतोय. माझी जी पॅटी जी आहे एकदम सॉफ्ट अँड क्रिस्पी आहे, तर त्यामुळे पटकन खाल्ली जाते. आता मी एक अख्खा बर्गर ट्राय करतो तोंडात, कारण का ती क्रीम बर्गर बघितलं कसं असे लागलेली तोंडाला. हा अख्खा बर्गर एकदम क्रीमी आहे, मजा येते खायला. तुम्ही नक्की या इकडे, स्वतः ट्राय करा. तसं काय सांगू नाही शकत. टेस्ट करायला इकडे नक्की यायला लागेल तुम्हाला. मिनी पिझ्झा जो आहे तो ट्राय करतो तुम्ही. हा मस्त आहे. आम्हाला खूप आवडलेला आहे मिनी पिझ्झा. प्रॉपर जो मोठा पिझ्झा असतो ना तसाच फ्लेवर येतो एकदम. एकदम प्रॉपर झालेला आहे, तुम्ही बघू शकाल. चीजी आहे, एकदम क्रीमी क्रीमी. मी हा रिकमेंड करतो तुम्हाला, एकदा तुम्ही मिनी पिझ्झाचा ट्राय करा आणि फक्त तुम्ही सांगा मला कसा लागतो. आणि याची टेस्ट आहे प्रॉपर पिझ्झा सारखी लागलेलं आहे. असं नाही की कडक कडक लागतं ना, काही ठिकाणी तुम्ही पिझ्झा खात असाल तर तिकडे कसा बेस एकदम कडक होऊन जातो. बेस एकदम सॉफ्ट आहे, सॉस प्रॉपर लागत आहे. म्हणजे पिझ्झा सॉस पण त्यात व्हेजिटेबल्स पण ऍडेड आहेत आणि पनीर पण येतात. हा हा कुठला पिझ्झा आहे आपला? पनीर तंदुरी पिझ्झा. हा पनीर टिक्का चीज बस्ट आहे, नावाप्रमाणे चीज बस्ट आहे. मजा आली खायला. तुम्ही नक्की या इकडे, ट्राय करा. त्यांचे युनिक आयटम्स आहेत. फ्राईज पण मी एकदा ट्राय करतो. फ्राईज फ्राईज पण मस्त आहेत. काही ठिकाणी एकदम जास्त बर्न करतात फ्राईज, म्हणून तो कडक होऊन जातो. हा प्रॉपर लागतो क्रिस्पी आणि पेरी पेरी फ्राईज फ्राईज एकदम टेस्टी लागत आहे. तुम्ही या आणि स्वतः मला एकदा ट्राय करून सांगा. असेच तुम्हाला मी युनिक एक एक गोष्ट नवीन दाखवत राहील. पण त्यातला एक हा नक्की ट्राय करा. जेव्हा तुम्ही लालबाग परेडला याल आमचे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, तर त्यावेळेस नक्की या तुम्ही. तर मित्रांनो, माझं आता खाऊन झालेलं आहे इकडे, तर मला आवडलेली आहे टेस्ट यांची. युनिक, खरोखर युनिक प्रमाणेच युनिक टेस्ट होती. युनिक बर्गर, युनिक पिझ्झा. तर दादाला विचारूया की हे पार्टी ऑर्डर्स घेतात की नाही, जसं कॉर्पोरेट कॉर्पोरेट झालं किंवा बर्थडे पार्टी झाले, तर त्यासाठी तुम्ही डिलिव्हरी वगैरे करतात की नाही? हो, आम्ही पार्टी ऑर्डर्स घेतो. आम्ही आमचे बॉक्स वगैरे पण आहेत, स्नॅक्स बॉक्स आहेत प्रॉपर. आम्ही त्याच्यामध्ये आमचे खूप सारे वेगवेगळे कॉम्बोज आहेत. लोकांना जसं पाहिजे, लोकांच्या ज्या बजेटमध्ये. काही लोकांचा बजेट असतो, काही लोक चांगला बजेट घेतात, काही लोक इतका बजेट नसतो, पण त्या लोकांनाही आम्ही व्यवस्थित त्यांच्या बजेटमध्ये काही गोष्टी व्यवस्थित बसवून देतो. खूप गोष्टी म्हणजे असे पार्टी ऑर्डर्स तर आम्ही घेतोच. आणि आपल्याला पार्टी ऑर्डरसाठी आपल्याला 1 ते 2 दिवस अगोदर आम्हाला हे कळवलं तर आम्ही इन्सेंडही करतो. पण त्यासाठी एक थोडंसं आमचं वेल प्रिपरेशन असतं पण गरजेचं आहे. तर तुम्हाला ते पार्टी ऑर्डर्स करायचे असेल किंवा स्नॅक्स बॉक्स हवे असतील किंवा बर्थडे पार्टीच्या ऑर्डर्स असतील तर आम्ही त्या बल्कमध्येही घेतो. आणि आता आम्ही एक नवीन एक ऑफर रन करणार आहे. आता गणपती जे आमचे गणेश भक्त आहेत, जे आता लालबाग परळमध्ये गणपती बघायला येतात, आमच्या इथे खूप सारे गणपती आहेत, नावाजलेले गणपती आहेत. तर ह्या लालबाग परळमध्ये थोड्या दिवसाने ₹199 तुम्ही काही परचेस करताय तर त्यावरती आमची बेस्ट कोल्ड कॉफी तुम्हाला फ्री मिळेल. तर तुम्ही या, नक्की ट्राय करा. आणि बाकीच्या गोष्टीचा पण आमचं जे काय आहेत प्रोडक्ट्स आहेत, बर्गर्स आहेत, पिझ्झाज आहेत, युनिक क्रिस्पी बाईट्स आहेत, खूप काही गोष्टी आहेत. तुम्ही या, नक्की ट्राय करा आणि शॉपला व्हिजिट करा. ओके, तरी नक्की व्हिडिओ दाखवा. आधी जेव्हा तुम्ही याल इकडे, तर त्या व्हिडिओ मध्ये ऑफर यांनी सांगितलेली आहे
तर तुम्ही नक्की ही व्हिडिओ बघून आलात हा. हे त्यांना सुद्धा कळेल. हो. गुगलवरती विसरू नका तुम्ही सर्च करायला द बेस्ट मिल्कशेक इन इंडिया. तुम्ही सर्च करा, तुम्हाला तिकडे युनिक मिल्कशेक ऍट द टॉपला मिळेल. सो नक्की विजिट करा, नक्की ट्राय करा. आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि खूप काही नवीन नवीन ऑफरसाठी आमच्या पेजवरती डेली स्टोरीज किंवा अपडेट असतात, तुम्ही चेक करू शकता. सो मी यांना टॅग करणार आहे, तर तुम्ही फॉलो पण करू शकता. तर इकडे आलात कधी परेल, लालबाग परेल मध्ये, आणि कधी तुम्ही, तर आता गणपतीचे दिवस येतात आमचे, तर इकडे खूप गर्दी असते, तर त्यावेळेस तुम्ही ऑफर चेक करू शकता यांच्याकडे काही असेल तर युनिक कडे. ओके, तर दादा थँक्यू सो मच. यस यस. तर मित्रांनो, माझं आता खाऊन झालेलं आहे आणि मला इकडची टेस्ट आवडलेली आहे. तुम्ही नक्कीच इकडे युनिक मिल्कशेकला भेट द्या आणि त्यांचं युनिक बर्गर्स आणि पिझ्झा खा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.